नमस्कार मंडळी, आपल्यासोबत आहेत सहकारी. त्यांच्याकडूनच आपण माहिती ऐकूया 2 शब्दात. नमस्कार, जय मल्हार. मी दादासाहेब पडळकर. आज या संपूर्ण महाराष्ट्राचं कुलदैवत असणाऱ्या जेजुरीच्या खंडेरायाचा सोमवतीचा सोहळा आज आपण आपल्या डोळ्यांनी पाहणार आहोत. आणि ही सोमवती 1.5 वर्षाने या ठिकाणी आलेले आहे. संपूर्ण महाराष्ट्रातून लाखो भाविक भक्त या जेजुरी खंडेरायाच्या दर्शनाला येत आहेत. खंडेरायाच्या वर्षातून 12 यात्रा असतात. सोमवती, अमावस्या, चैत्र पौर्णिमा, चंपाषष्ठी, महाशिवरात्री, पौष पौर्णिमा आणि महाराष्ट्रामध्ये सगळ्यांचं शुभविवाह झाल्यानंतर पहिले यायला लागतं ते जेजुरीच्या खंडेरायाच्या ठिकाणी जागरण, गोंधळ, पूजा, अभिषेक या ठिकाणी होत असतो. आणि या खंडेरायाचा खूप महिमा मोठा आहे. जेजूरगड पर्वत शिवलिंगकार, मृत्यूलोकी दुसरे कैलास, तसे दुसरे कैलास शिखर आहे. आपण दुसऱ्या कैलासावर जाऊ शकत नाही, पण ह्या जेजुरीला आलं तरी दुसऱ्या शिखराचं कैलासाचं आपल्याला दर्शन होतं. या ठिकाणी मूळ देवस्थान कडेपठार आहे आणि त्यानंतर या जेजुरी आहे. आता हा पालखी सोहळा रात्री 2 वाजता निघून सकाळी 6 वाजता या ठिकाणी येणार आहे. महाराष्ट्रभर आणि महाराष्ट्राच्या बाहेरून, राज्यभरातून लाखो भाविक भक्तजन या ठिकाणी दर्शनाला येणार आहे. अधिक मासात या पवित्र क्षणात सोमवती अमावस्या आलेली आहे. आणि या सोमवती अमावस्याचं जेजुरीचं महत्त्व सांगायला माझ्या मुंबईवरून मी टॉम्बेकर चॅनलचे प्रोप्रायटर प्रमोदजी वैती साहेब आलेले आहेत. आणि ते संपूर्ण महाराष्ट्राचं कुलदैवत असणाऱ्या जेजुरीच्या खंडेरायाचं महत्त्व आपल्या चॅनलद्वारे सर्वत्र पसरवणार आहेत. आणि माझ्या समवेत आहेत आज या ठिकाणी नवी मुंबईचे आदरणीय धनंजयजी साळेकर असतील, उद्योजक संपत शिंदे असतील, सरपंच बाबासाहेब पवार असतील. आणि अशा प्रकारे आमचं या ठिकाणी खंडेरायाचं दर्शन झालेलं आहे. आणि सोमवती अमावस्या 1.5 वर्षांनी या ठिकाणी आलेलं आहे. संपूर्ण महाराष्ट्रातून भाविक भक्त या ठिकाणी आलेला आहे. आणि खंडेरायाची पालखी करा स्नानासाठी या ठिकाणी 2 वाजता निघणार आहे आणि 6 वाजता परत येणार आहे. असं हे नवसाला पावणारं खंडेरायाचं देवस्थान आहे. येळकोट येळकोट, सदा आनंदाचा कडेपठार महाराज की जय मल्हार, जय मल्हार. जेजुरी गडा वाजे चौघडा, वाजे चौघडा, पुन्हा धरती ही अलीकड, गड जेजुरी पलीकड, पुन्हा धरती ही अलीकड, गड जेजुरी पलीकड, रूप दावून स्वारी गेली, स्वारी देवाची वेडी. येळकोट येळकोट बोलती हो नितबाई भंडार उदळ, येळकोट येळकोट बोलती हो नितबाई भंडार उदळती. बोला हो तुम्ही बोला, माळसा राणीला भंडार वाहू देवाला खंड. येळकोट येळकोट जय मल्हार, येळकोट येळकोट जय मल्हार, येळकोट येळकोट जय मल्हार, सदा येळकोट. माझं नाव कविश नरेश उभाने आहे. आम्ही पनवेलवरनं देव घेऊन आलेलो आहे देवांना भेटवासाठी. आज सोमवती अमावस्या होती म्हणून आम्ही देवाला घेऊन आलेलो आहे. ओके, धन्यवाद.